न्यायालयामध्ये ई कोर्टची फॅसिलिटी आलेली आहे। आता पक्षकारांना ई कोर्टच्या ॲपच्या माध्यमातून तो मोबाईल ॲप्स आहे, घरपोच आपल्याला तारीख बघायला मिळते, कोर्टामध्ये काय स्टेजेस झाले हे बघायला मिळते। आणि ई कोर्ट्समध्ये आपली जी फायलिंग असते, सुरुवातीला आपण दावा दाखल करतो, अर्ज दाखल करतो, तो आपण स्कॅनिंग करतो, सगळे पेपर्स कोर्टामध्ये स्कॅन होतात। त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला नवीन पेपर द्यायची गरज नाही। काही कोर्टामध्ये असं आहे, मी पुण्याच्या कोर्टामध्ये गेलो होतो, पेपरलेस कोर्ट झालेला आहे। एक पिटिशन दाखल केलं, ई कोर्ट्समध्ये माझं स्कॅनिंग केलं आणि फाईल त्यांनी सबमिट केली, फाईल घेतली नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी फाईल्स होती। आणि ही पद्धत पुण्यात सुरू झालेली आहे, अनेक ठिकाणी सुरू झालेली आहे, भारतामध्ये ही प्रगत होत आहे। आता अलीकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सिस्टीम सुरू झालेली आहे, प्रत्येक न्यायालयामध्ये कॅमेरे लावलेले ते साक्षीदार जे आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतले जातात। सेंट्रल जेलच्या कैद्यांना कोर्टात हजर केलं जात नाही, त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं जातं। सिव्हिलचे डॉक्टर असतील त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं जातं। एखादा साक्षीदार येऊ शकत नसेल त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली जाते। अजूनही न्यायालयामध्ये जे काही टाईप करतो तो कम्प्युटरवाला, ते सगळं आपल्यासमोर स्क्रीनवर दिसतं, काय राईट करतो का रॉंग करतोय। आता ही पद्धत फार पुढे गेलेली आहे। आता या ई कोर्ट्समधला तिसरा टप्पा आहे, या तिसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून खूपच फरक पडणार आहे। तिसरा टप्पा आहे रोबोटिक जजेस। रोबोटिक जजेस आता न्यायाचा निर्णय देखील जजेस देणार आहे। सगळं फिडिंग असतं कम्प्युटरला, चिप असेल, प्लेंट असेल, क्रॉस असेल, एव्हिडन्स असेल, साक्षीदारांचे पुरावे असतील, त्यांचा उलट तपास असेल फिडिंग, आणि सगळं फिडिंग झाल्यावर त्याचा निर्णयही रोबोटिक जजेस देणार आहे। भारतामध्ये प्रलंबित खटल्याची संख्या खूप वाढलेली आहे। याचा जर निपटारा करायचा असेल तर आपल्याकडे जास्त जजेस लावून मनुष्यबळ वाढवायचं। आणि रोबोटिक जजेस आता काय करत नाही आहे, रोबोटिक महिला यायला लागलेल्या आहे, रोबोटिक गाड्या यायला लागलेल्या आहे, रोबोटिक पद्धत झालेली आहे, आता रोबोटिक जजेस पण येणार आहेत। याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या प्रक्रियेसाठी कायदा मंत्रालयाने देशाच्या यासाठी 72 कोटी रुपये ट्रान्सफर केलेले आहे या खर्चासाठी, रोबोटिक जजेसच्या खर्चासाठी। आणि त्यापैकी 53.57 कोटी रुपये ऑलरेडी जमा झालेले आहेत। ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। सर्वात पहिले रोबोटिक जजेसची पद्धत सुरू झालेली होती ती इस्टोनियाला 2019 साली इस्टोनियाला पहिला ही पद्धत सुरू झाली आणि ती खूप प्रोग्रेस झालेली आहे। त्याच्यानंतर ही आता चीनने पण हा विषय ॲक्सेप्ट केलेला आहे। चीनमध्ये पण आता रोबोटिक जजेस सुरू झालेले आहे। भारतामध्ये का नाही आहे? जर भारत इतकं प्रगत आहे तर तिथे व्हायला पाहिजे। जनरली ज्या पीटी केसेस असतात, छोट्या छोट्या केसेस, त्याच्यामध्ये कमी शिक्षा आहे, किंवा जे सिव्हिल सूट असतात, कमी महत्त्वाचे सूट्स असतात, ते न्यायालयाचा वेळ खूप खातात, प्रलंबित खटले होतात, ती संख्या वाढत जाते। जर रोबोटिक जजेस झाले तर या माध्यमातून खटले लवकर निपटारा होईल। अलीकडे प्रत्येकजण व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर हे सगळं यूज करतो ना, हे सगळे जर आपण यूज करतो आहे, ई कोर्ट आपण यूज करतो आहे, तर मग रोबोटिक जजेस काय करायला हरकत आहे? आणि आता हा प्रोजेक्ट आता सुरू होणार आहे, लवकरच आपल्याला दिसायला लागेल। ही कन्सेप्ट नवीन नाही आहे, कन्सेप्ट जुनीच आहे, पण आपण ते आता उशिरा घेतो आहे। ज्या पेंडिंग केसेस आहेत त्याच्यामध्ये काढल्या जातील। त्याच्यामध्ये जे फॉरेन्सिक रिपोर्ट्स असतात, फॉरेन्सिक लॅबचे जे रिपोर्ट्स असतात, त्याच्यानंतर सिव्हिलचे जे रिपोर्ट्स असतात, ते तर ऑटोमॅटिकली फीड असतात। आता अलीकडे आपण काय करतो आहे, प्लेंट आपण ई कोर्ट्समध्ये फायलिंग करतो, प्रत्येक ॲफिडेविट असेल सिव्हिलमधलं ते आपण प्रतिज्ञापत्र पुराव्याचं दाखल करतो लेखी स्वरूपामध्ये। क्रॉसही आपण लेखी घेऊ शकतो, आर्ग्युमेंटही आपण लेखी देतो। एवढं सगळं जर आपण कोर्टामध्ये देतो आहे तर मग जजमेंट द्यायला काय हरकत आहे? एक ट्रायल बेसवर आता आपल्याकडे सुरू झालेला आहे आणि लवकरच आता आपल्याकडे जजेसची संख्या कमी झालेली आहे, ती भरण्याऐवजी रोबोटिक जजेसच्या माध्यमातून प्रक्रिया पुढे सुरू होणार। आपण घाबरायचं नाही। काहींचं असं म्हणणं आहे की यंत्रणा फेल्युअर होईल, त्यांना न्याय देता येणार नाही आहे, पण ही सगळ्या केसेससाठी होणार नाही आहे। ज्या केसेस क्रिटिकल आहेत त्या रेग्युलर चालतील, पण ज्या केसेस पीटी छोट्या केसेस आहेत त्याच्यामध्ये छोटी शिक्षा, छोटा पनिशमेंट आहे, छोटा दंड आहे, छोटा कॉम्पेन्सेशन आहे, अशा उदाहरणार्थ मोटर ॲक्सिडेंट क्लेमचे सूट्स असतील ते छोट्या प्रमाणामध्ये असतात, सिव्हिल सूट असतील छोटे, हे सगळे त्या रोबोटिक जजकडे जातील, याची सगळे पेंडन्सी कमी होऊन जाईल। आणि हा खूप आक्षेपार्ह नाही तर स्वागतार्ह निर्णय आहे। सर्वांनी या रोबोटिक जजेसचं स्वागत करायला पाहिजे। बघूया पुढे काय होतं। धन्यवाद। धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा।